मित्रांनो, मी विपुल चौधरी। आज सर्वात महत्त्वाचा आणि महत्त्वपूर्ण एक मेसेज द्यायचा आहे की मागच्या वेबिनारमध्ये सुद्धा व्हिडिओमध्ये सुद्धा मी सांगितलेलं होतं, परंतु सर्वात महत्त्वाचा आजचा जो विषय आहे की मी सुद्धा आतापर्यंत बऱ्याचशा बागा बघत आलो। आज सुद्धा मी 2-3 बागा बघितल्या, मात्र कंडिशन अशी आहे काही काही बागांमध्ये की ज्याला आपण डायबॅग म्हणतो तो ॲक्च्युली डायबॅग नाही, वरून डांगा सुकणे का। यावर्षी सर्वात महत्त्वाचा शेतकरी हा पानगळले खूप त्रस्त आहे, कारण की चांगल्या चांगल्या बागांमध्ये यावर्षी पानगळा खूप झाला आहे। सार्वत्रिक जर विचार करता तर सार्वत्रिक यावर्षी पानगळ खूप आहे आणि यावर्षीसारखं टेम्परेचरही नाही आहे, कंटिन्यू टेम्परेचर आहे। आणि आता जरी वातावरण पाहिलं, संध्याकाळी असो सकाळी तो वातावरणात हीट खूप आहे, कारण की आणि झाडाला दरवर्षी आपण एक महिन्याची गॅप देऊन झाडाचं काहीच व्हायचं नाही, परंतु आज परिस्थिती अशी झाली, ज्या झाडावर माल आहे, ज्या झाडाची कंडिशन चांगली आहे, तिथे मात्र झाड एकदम 8 ते 10 दिवसातच चिम घ्यायला सुरुवात होऊन राहिली। ही ॲक्च्युअल रिॲलिटी आहे, ही ॲक्च्युअल परिस्थिती आपल्याला त्या जागेवर गेल्यावरती आपल्याला हे दिसून राहिलं का। ह्या बदलत्या वातावरणामुळं ह्या गोष्टी आपल्याला तिथं दिसून राहिलं। दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीचे आपल्याला वेगवेगळे प्रादुर्भाव दिसतं, परंतु मात्र यावर्षीसारखी पानगळ गेल्या या 4 वर्षातही नव्हती एवढी मात्र यावर्षी पानगळ झाली। ज्या शेतकऱ्यांनी अथोनात खर्च केला, ज्या शेतकऱ्यांनी 2-2, 3-3 ड्रिंचिंगा केल्या, ज्या शेतकऱ्यांनी काही नाही केलं, ती 2-4ही ठिकाणी परिस्थिती सेम आहे। परिस्थितीमध्ये 1%ही काहीच गुंजाईश नाही। म्हणून सर्वात महत्त्वाचं का सेम परिस्थिती आहे, सेम सिच्युएशन आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या तऱ्हेनं आपण तिथं खर्च केला, मात्र परिस्थिती तेच आहे। मी सर्वात महत्त्वाचं सांगतो की अशा सिच्युएशनमध्ये बरेचशा शेतकऱ्यांना एकच डोक्यामध्ये आहे की येणारा मृग बहारामध्ये जूनमध्ये जे वरचा पाऊस येईल यामध्ये मात्र नवतीची संख्या खूप वाढली पाहिजे, पालवी भरपूर वाढली पाहिजे, पालवी भरपूर निघाली पाहिजे का, जेणेकरून झाड चांगल्या पद्धतीनं पालवीनं भरून जाईल। मी अजून तुम्हाला सांगतो, झाड जर एकदम चिम घेतली असेल, पूर्ण झाडाची गुंडाळणी झाली असेल, सोकल्यासारखं झाड आपल्याला तिथं जाणवत असेल, तर अशा कंडिशनमध्ये अशा सिच्युएशनमध्ये 2-2 तास तुम्ही पाणी देऊ शकता, काहीच अडचण नाही, कारण परिस्थिती त्या पद्धतीची आहे। परंतु ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्या बागेचा प्रॉपरली त्या गोष्टीचा बारकाईनं अभ्यास करा आणि तिथं ते तुम्ही पाणी व्यवस्थापनाचा विचार घ्या, हा महत्त्वाचा विषय आहे। दुसरं पार्ट मला सांगायचं आहे की काही शेतकरी म्हणतात की बाग सोकली आणि कल्टिवेशन करू शकता, काही अडचण नाही। कल्टिवेशन केल्यावर जमीन तिथं थोडी थंडावल्यासारखी होतं, तुम्ही अशा ठिकाणी कल्टिवेशन जमिनीचं करू शकता, काही अडचण नाही। ज्या साईडनं कल्टिवेशन कराल त्या साईडनं पाण्याचा उतार आहे, त्या साईडनं पट्ट्या तुम्ही तिथं फाडू शकता। परंतु ज्या शेतकऱ्यांना मृगाचं नियोजन करायचं आहे, आंब्याची फसल आहे, मी तुम्हाला सांगतो, मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं की अशा सिच्युएशनमध्ये अशा कंडिशनमध्ये बरेचसे शेतकरी 52-34 असेल, पॅट्राबुटाझोल असे यासारखे मॉलिक्यूल मारत आहे। मी तुम्हाला सांगतो की अशा सिच्युएशनमध्ये अशा कंडिशनमध्ये तुम्ही जे ओरिएंट फॉस्फरस आहे याची 2.5 ते 3 ml पर लिटर किंवा 2 ml पर लिटरच्या हिशोबानं फवारणी करा। हे काय करेल, झाडाच्या पानाची हलकीशी चिम पाळेल आणि पानाला नरम ठेवेल आणि तेवढ्या आणि आंबियाच्या फळाला 1% तिथं नुकसान होणार नाही, 1%ही नाही। आणि उलट मृगामध्ये झाड जे नवती काढेल, फॉस्फरस स्टोर असल्याच्या कारणास्तव नवती तिथं स्पीडमध्ये निघेल, झाड नवतीनं चांगल्यापैकी गच्च भरल्या जाईल। आणि वातावरणानं जर साथ दिलं, पावसाचं जर व्यवस्थित नियोजन झालं, पाऊस जर व्यवस्थित योग्य टायमावर जर आला, तर मृगालाही मला तरी असं वाटते का कोणी रोखू शकणार नाही। चांगल्या प्रमाणात मृगाची फुलधारणा होतील असं वाटतं, म्हणून त्या अनुषंगानं तिथं तुम्ही व्यवस्थित त्या पद्धतीनं व्यवस्थापन करू शकता। फॉस्फरसचं तुम्हाला नुसतं मृगाचं नियोजन करण्यासाठीच विषय नाही, तर
सर्वात महत्त्वाचं फॉस्फरसमुळं झाडांवर नवतीचं प्रमाण चांगलं वाढव आणि नवती निघणंच महत्त्वाची आहे. ह्या नवतीवर तुमचा पुढला अंबिया बहार डिपेंड आहे. म्हणून झाडावर पालवी कशी वाढेल, झाडांवर पत्तीची संख्या कशी वाढेल हे महत्त्वाचं आहे. काही शेतकऱ्यांना आम्ही यावर्षी मी सुद्धा वापरलं, परंतु आम्ही बोनमील सांगितलेलं होतं एकदम ड्राय मटेरियल. का बोनमील हा वेगवेगळ्या पद्धतीचं बोनमील येते. ड्राय मटेरियल घ्यायला बघा, जे आता मी 2 दिवस आधी शेतामध्ये टाकलं का पूर्णतः ड्राय मटेरियल येतं. हीट खूप येते बोनमील, खूप हिटेड असते आणि जेवढं हिटेड मटेरियल आहे तेवढं सुपर क्वालिटीचं मटेरियल राहतं. कारण बोन मिलमध्ये फॉस्फरस अवेलेबल फॉर्ममध्ये 60% असतं आणि कॅल्शियम असतं, जे टाकल्यानंतर आपण जे फॉस्फेट देतो यामध्ये 16% फॉस्फेट असतं आणि त्यामधलं झाड घेते किती आणि फिक्सिंग किती होतं याचा काहीच रेशो नाही. परंतु बोन मिलमधून जे फॉस्फरस जातं हे त्या प्लॅन्टला 60% अवेलेबल होतं आणि त्यामधून कॅल्शियमसुद्धा अवेलेबल होतं. तुम्ही अशा जमिनीमध्ये, कोरड्या जमिनीमध्ये सुद्धा फेकू शकता, काहीच अडचण नाही. परंतु आपण सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊन उत्पन्न आणि खर्च या दोन्ही गोष्टीकडे प्रॉपरली लक्ष ठेवा आणि त्या पद्धतीनं मला असं वाटतं की तिथं नियोजन करायची खरोखर गरज आहे. यावर्षी सार्वत्रिक मीही बऱ्यापैकी बागा फिरतो. माझ्या जो 254 बागा ट्रीट करतो, 54 बागा 254 करत असताना सेम सिच्युएशन आहे, सेम कंडिशन आहे आणि सगळ्याच बागेमध्ये पानगळ झालेली आहे. ज्या शेतकऱ्यांनी बागेमध्ये रॅफ्टिंग केलेली होती तिथं मात्र पानगळीचं प्रमाण नाही आहे. ज्या शेतकऱ्यांनी रॅफ्टिंग नाही केली तिथं पानगळीचं प्रमाण भरपूर आहे. का ह्या ज्या गोष्टी आहे ह्या आपण प्रॅक्टिकली जर पाहिल्या, प्रॉपरली या गोष्टीचं जर ऑब्झर्वेशन केलं तर तिथं ह्या कंडिशन आपल्याला बागेमध्ये या पद्धतीची कंडिशन दिसून आली. मी तुम्हाला मृग आणि अंबियाचं नियोजन सांगितलं, ह्या पद्धतीनं ठेवा. कारण की जूनमध्ये यावर्षी पाऊस भरपूर सांगतं आणि मला तरी असं वाटते चांगला जर पाऊस झाला तर मृगाच्या बागा ह्या चांगल्या निघतील आणि त्याचा खरोखर शेतकऱ्यांना एक चांगला फायदा होतील. काही प्रमाणात एक अंदाजी सौदे होत आहे. ज्या ऑगस्टमध्ये बागा तोडायला येणार आहे तिथं कोळी सौदे हुंड्यामध्ये झाले, 1-2 सौदे टनामध्ये झाले असे आपण ऐकलं. परंतु सुरुवात चांगली होतील अंबियाची असं वाटतं. म्हणून त्या पद्धतीनं व्यवस्थित नियोजन ठेवा आणि ताण बागेला कायम ठेवा. ताण सर्वात महत्त्वाचा आहे. झाडामध्ये लवचिकपणा येता कामा नये. ह्या पद्धतीने व्यवस्थापन ठेवा आणि अशा पद्धतीनं खरोखर नियोजन करण्याची तिथे गरज आहे आणि एक वेगळा मार्ग आपल्याला तिथं दिसून येतील. धन्यवाद.